नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी करणारा आरोपी जळगाव जिल्ह्यातून ताब्यात घेत तब्बल 11,17,000 रुपये किमतीच्या 27 मोटरसायकल गुन्हे शोध पथक व पारोळा पोलिसांनी संयुक्तिक कामगिरी करत ताब्यात घेतल्या। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मोटरसायकल चोरी शोध पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते। नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी करून त्या जळगाव जिल्ह्यात विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या अनुषंगाने आरोपींचा शोध घेऊन पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव गुन्हे शाखा यांनी सूचना दिल्या। सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके, पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, मंगेश जगझाप, रवींद्र दिघे, भगवान महादेव यांना आरोपींचा शोध घेण्याबाबत जळगाव जिल्ह्यात रवाना करण्यात आलं। पथकाने पोलीस ठाणे पारोळा जळगाव यांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार किशोर संजय सूर्यवंशी वय वर्ष 30 याची माहिती काढून त्याचा पारोळा जिल्हा जळगाव येथे शोध घेतला असता त्याला ताब्यात घेतला असता त्याने नाशिक शहरातून वेगवेगळ्या ठिकाणांवरून 27 मोटरसायकली चोरी केल्याची माहिती दिली। याबाबतची अधिक माहिती अशी की सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली। सदरची कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप, रवींद्र दिघे, भगवान जाधव, गणेश वडणे सर्व नेमणूक मोटरसायकल चोरी शोध पथक गुन्हे शाखा नाशिक शहर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, गणेश बोरणारे, समीर शेख, नवनाथ उगले, मुंबई नाका सुनील नंदवाळकर, पोलीस उपनिरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, प्रवीण पाटील, संदीप सातपुते, गवळी अभिजित पाटील सर्व नेमणूक पारोळा पोलीस ठाणे यांनी संयुक्तिकरित्या ही कारवाई केली। नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून अटक करण्यात आलेला आहे। आरोपीकडून एकूण 27 मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत। मोटरसायकल शोध पथक आणि जळगाव जिल्ह्यातील पारोळा पोलीस स्टेशनचे संयुक्त कामगिरी। सराईत गुन्हेगार किशोर संजय चौधरी राहणार तरवाडे तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांनी नाशिक शहरातनं विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 27 गाड्या चोरी केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं एकूण 11,17,000 रुपये किमतीच्या 27 गाड्या रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय श्री पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सर यांच्या मार्गदर्शनाखाली PI संतोष नरुटे, PSI मुक्तेश्वर लाड, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक मंगेश जगझाप, रवींद्र दिघे, भगवान जाधव आणि गणेश वडणे तसेच पारोळा पोलीस स्टेशनकडील SDPO सुनील नंदवाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि त्यांची टीम यांनी संयुक्तरित्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे ही कारवाई करण्यात आलेली आहे।